Good morning, students. In our last lecture, we have studied about cultivation of radish crop. In that, we have seen about botanical name, family, varieties, seed rate, spacing, and yield of radish crop. First, botanical name Raphanus sativus, family Cruciferae. रॅडिश म्हणजे मुळा. याचे शास्त्रीय नाव रॅफॅनस सटायवस असे आहे. याचे कुळ क्रुसिफेरी हे आहे. देन व्हरायटीज पुसा रेशमी, पुसा हिमानी, पुसा देशी, पुसा केतकी, अर्क निशांत, जॅपनीज व्हाईट इट्सेट्रा. व्हरायटीज म्हणजे वाण. रॅडिश या क्रॉपचे काही लोकप्रिय वाण पुढीलप्रमाणे: पुसा रेशमी, पुसा हिमानी, पुसा देशी, पुसा केतकी, अर्क निशांत, जॅपनीज व्हाईट इत्यादी. देन सीड रेट 8 to 10 kilograms पर हेक्टर. सीड रेट म्हणजे बियाणाची मात्रा. 1 हेक्टर क्षेत्रावरती रॅडिश क्रॉपचे कल्टिवेशन करण्यासाठी 8 ते 10 किलो बियाणाची आवश्यकता असते. देन स्पेसिंग 30 by 15 सेंटीमीटर. स्पेसिंग म्हणजे लागवडीचे अंतर. रॅडिश कल्टिवेशनसाठी 30 by 15 सेंटीमीटर हे लागवडीचे अंतर अवलंबले जाते. देन यील्ड 15 to 20 टन्स पर हेक्टर. यील्ड म्हणजे उत्पादन. रॅडिश या क्रॉपचे उत्पादन 15 ते 20 टन प्रति हेक्टर एवढे असते. टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट cucurbitaceous crops. फर्स्ट क्रॉप watermelon. Botanical name Citrullus lanatus, family Cucurbitaceae. Its origin is Africa. It is one of the most important vegetable crop, especially of summer season. Fruits are delicious and sweet in taste when ripe or mature. The unripe fruits are also used as vegetable in other countries. वॉटरमेलॉन म्हणजे कलिंगड. याचे शास्त्रीय नाव सिट्रलस लॅनेटस हे आहे. फॅमिली म्हणजे कुळ कुकुरबिटेसी हे आहे. म्हणजे कुकुरबिटेसी म्हणजे यामध्ये सर्व वेलवर्गीय भाज्यांचा समावेश होतो. कलिंगड हे त्यापैकीच एक आहे. याचे मूळ किंवा उगमस्थान आफ्रिका आहे. कलिंगड हे उन्हाळी हंगामातील सर्वाधिक लोकप्रिय असे व्हेजिटेबल आहे. या कलिंगडाच्या वेलीपासून फ्रूट्स हा पार्ट आपण कन्झम्पशन वापरतो. या कलिंगडाचे फ्रूट्स हे चवीला स्वादिष्ट मधुर असतात ज्यावेळी ते पक्व होतात. कलिंगडाची कच्ची किंवा अनराईप फ्रूट्ससुद्धा व्हेजिटेबल म्हणून ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये किंवा इतर देशामध्ये विदेशामध्ये व्हेजिटेबल म्हणून वापरले जातात. देन क्लायमेट इट रिक्वायर्स long warm growing season, that is summer season, and cannot tolerate frost. The optimum temperature range for successful growth is in between 20 to 25 degrees Celsius. Climate
म्हणजे हवामान. वॉटरमेलॉन म्हणजे कलिंगडाच्या लागवडीसाठी उष्ण हवामान आवश्यक असते. म्हणजेच उन्हाळी हंगामामध्ये याची वाढ योग्य प्रकारे व उत्कृष्ट रीतीने झालेली दिसते. फ्रॉस्ट म्हणजे धुकेयुक्त हवामान याच्या लागवडीसाठी प्रतिकूल ठरते. कलिंगडाच्या यशस्वी लागवडीसाठी किंवा चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी सर्वाधिक योग्य तापमानाची रेंज ही 20 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान असते. Then soil. Generally, it is cultivated on river beds, that is in sandy soil. It is one of the important vegetable that can be grown on highly acidic soils. Loamy soil is also best. Soil should be well drained. Soil म्हणजे मृदा. सर्वसाधारणपणे कलिंगड या व्हेजिटेबलची लागवड रिव्हर बेड्स म्हणजे नदी किनारी असणाऱ्या मृदेमध्ये किंवा वालुकामय मृदेमध्ये केली जाते. कलिंगड हे हायली ॲसिडिक सॉईल मध्ये सुद्धा योग्य प्रकारे वाढते व याचे उत्पादन देखील चांगले मिळते. लोमी सॉईल सुद्धा कलिंगड लागवडीसाठी योग्य ठरतात. निवडलेली मृदा किंवा सॉईल ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. देन व्हरायटीज. शुगर बेबी, अर्क मानिक, अर्क ज्योती, पुसा बेदाना, अशाही यमॅटो, न्यू हॅम्पशायर इट्सेट्रा. व्हरायटीज म्हणजे वाण. कलिंगडाचे काही लोकप्रिय वाण पुढीलप्रमाणे: शुगर बेबी, अर्क मानिक, अर्क ज्योती, पुसा बेदाना, अशाही यमॅटो, न्यू हॅम्पशायर इत्यादी. या सर्व व्हरायटींमध्ये शुगर बेबी ही सर्वाधिक लोकप्रिय अशी व्हरायटी आहे. देन स्पेसिंग. 200 by 100 centimeter or 150 by 90 centimeter or 150 and 75 centimeter or 120 by 60 centimeter. स्पेसिंग म्हणजे लागवडीचे अंतर. वाणानुसार व जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीचे अंतर बदलले जाते. 200 बाय 100 सेंटीमीटर किंवा 150 बाय 90 सेंटीमीटर किंवा 150 बाय 75 सेंटीमीटर किंवा 120 बाय 60 सेंटीमीटर हे लागवडीचे अंतर कलिंगड लागवडीसाठी वापरले जाते. आज आपण वॉटरमेलॉन कल्टिवेशनमध्ये बॉटॅनिकल नेम, फॅमिली, क्लायमेट, सॉईल, व्हरायटीज आणि स्पेसिंग हे घटक अभ्यासले. फर्स्ट, बॉटॅनिकल नेम सिट्रलस लॅनेटस, फॅमिली कुकुरबिटेसी. इट्स ओरिजिन इज आफ्रिका. It is one of the most important vegetable crop, especially of summer season. Fruits are delicious and sweet in taste when ripe or mature. The unripe fruits are also used as vegetable. Watermelon म्हणजे कलिंगड. याचे शास्त्रीय नाव सिट्रलस लॅनेटस हे आहे आणि कुळ कुकुरबिटेसी हे आहे.
हे एक वेलवर्गीय भाजीमध्ये समाविष्ट झालेले पीक आहे. याचे ओरिजिन म्हणजे मूळ हे आफ्रिका आहे. या व्हेजिटेबलचे कल्टिवेशन विशेष करून किंवा जनरली समर सीझन म्हणजे उन्हाळी हंगामामध्येच केले जाते आणि या हंगामातील हे मुख्य पीक आहे. कलिंगडाचे फळे हे चवीला स्वादिष्ट आणि मधुर असतात आणि ही चव ते राईप झाल्यानंतर किंवा पूर्ण पक्व झाल्यानंतर येते. कलिंगडाची अनराईप फ्रूट्स म्हणजे कच्ची फळे देखील विदेशामध्ये व्हेजिटेबल म्हणून कंझ्युम केली जातात. देन क्लायमेट. इट रिक्वायर्स लॉंग अँड वार्म ग्रोईंग सीझन दॅट इज समर सीझन अँड cannot tolerate frost. The optimum temperature range for successful growth is in between 20 to 25 degrees Celsius. Climate म्हणजे हवामान. कलिंगडाच्या लागवडीसाठी दिवसाचा कालावधी मोठा आणि उष्ण हवामान आवश्यक असते. म्हणजेच कलिंगडाची लागवड ही समर सीझनमध्ये म्हणजेच उन्हाळी हंगामामध्ये करणे सर्वात योग्य ठरते. या व्हेजिटेबलची ग्रोथ फ्रॉस्ट म्हणजे धुकेयुक्त हवामानामध्ये होत नाही किंवा हवे तेवढे उत्पादन या सीझनमध्ये आपल्याला मिळत नाही. द ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर सक्सेसफुल ग्रोथ इज इन बिटवीन 20 to 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच कलिंगडाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सर्वाधिक योग्य तापमानाची रेंज ही 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानादरम्यान असते. देन सॉईल. जनरली इट इज कल्टिवेटेड ऑन रिव्हर बेड्स दॅट इज इन सँडी सॉईल. It is one of the important vegetable that can be grown on highly acidic soils. Loamy soil is also best. Soil should be well drained. Soil म्हणजे मृदा. सर्वसाधारणपणे नदी किनारे असणाऱ्या प्रदेशामध्ये म्हणजेच वालुकामय मृदा असणाऱ्या प्रदेशामध्ये कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. कलिंगड या व्हेजिटेबलची ग्रोथ हायली ॲसिडिक सॉईलमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे होते. तसेच लोमी सॉईल ही सुद्धा कलिंगड लागवडीसाठी योग्य ठरते. निवडलेली मृदा ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. देन व्हरायटीज. शुगर बेबी, अर्कमानिक, अर्क ज्योती, पुसा बेदाना, अशाही यमॅटो, न्यू हॅम्पशायर इट्सेट्रा. व्हरायटीज म्हणजे वाण. कलिंगडाचे काही लोकप्रिय वाण पुढील प्रमाणे. शुगर बेबी, अर्कमानिक, अर्क ज्योती, पुसा बेदाना, अशाही यमॅटो, न्यू हॅम्पशायर इत्यादी. यापैकी शुगर बेबी हा वाण सर्वाधिक लोकप्रिय आहे. देन स्पेसिंग. 200 by 100 सेंटीमीटर और 150 by 90 सेंटीमीटर और 150 by 75 सेंटीमीटर और 120 by 60 सेंटीमीटर. स्पेसिंग म्हणजे लागवडीचे अंतर. कलिंगडाची लागवड करताना मृदेच्या प्रकारानुसार आणि वाणानुसार लागवडीचे अंतर बदलले जाते. त्यापैकी 200 बाय 100 सेंटीमीटर किंवा 150 बाय 90 सेंटीमीटर किंवा 150 बाय 75 सेंटीमीटर किंवा 120 बाय 60 सेंटीमीटर हे लागवडीचे अंतर कलिंगड लागवडीसाठी वापरले जाते किंवा अवलंबले जाते.
वॉटरमेलॉन कल्टिवेशनमध्ये उर्वरित भाग आपण पुढील लेक्चरला पाहणार आहोत. धन्यवाद.